बिजली हो रही है। थांब जरा 1-2 मिनिट। हो गया? हलू नको। दिखा ना। नाही जरा दम काढ जरा। यार एक मिनिट। हाँ काय असले ना। कळलं ना मॉडेल्सचं काम? सोपं नाही, ते अवघड काम आहे यार। आपल्याला वाटतं मॉडेल्स काहीच करत नाहीत। हा मग तुला माहितीये माझे आर्ट स्कूलचे मित्र आहेत ना काही काही, ते मला सांगत होते जुन्या काळी आहे ना मॉडेल्सच मिळायचे नाहीत ना, नूड मॉडेल, त्यावेळेला ते प्रॉस्टिट्यूट्सला आणायचे बसायला मॉडेल म्हणून। मी पण ऐकलंय, मी पण मला अजून एक क्युरियोसिटी वर का जरा नीट बस। ये मतलब ये मॉडल और ये आर्टिस्ट जो ड्रॉ करते वक्त दोनों के बीच में जो रिलेशनशिप होता है वो मतलब क्या होता होगा ना, मतलब कितना डिफिकल्ट है ना किसी के सामने ऐसा न्यूड होना। पण काय ग, नुसतं कपडे काढले म्हणजे न्यूड असं नसतं ना। मनाने पण न्यूड व्हायला पाहिजे। मतलब म्हणजे मन मोकळं केलं पाहिजे तरच नाती सोपी होतात। सही है यार, ये मस्त है कॉन्सेप्ट, पण इतना आसान है? कोणाच्या तरी समोर असं सगळं मनातलं सांगणं, मोकळं होणं, आणि समोरच्याला पण समजलं पाहिजे ना तेवढं। त्यात काय समजेल की, तुम्ही नीट समजावून सांगितलं तर समजेल, आणि मुळात ते तुमच्या मनात क्लिअर असलं की झालं। आता मैत्रीच बघ ना, तिच्या मनात काय चालू असतं तिचं तिलाच कळत नाही, त्यामुळे अशी भांबवलेली असते सारखी। आता चालायचं। मला कळायचं पण व्यवस्थित कळायचं, सांगता पण यायचं सगळं, पण झियानला काहीच नाही कळायचं किंवा त्याला ऐकूनच घ्यायचं नव्हतं। मी त्याला गमतीत म्हणायचं, पण तुझं इनकमिंग बंद आहे। इनकमिंग बंद, चांगली कॉन्सेप्ट। इनकमिंग बंद आणि आउटगोइंग फ्री। दुसऱ्यांना नुसते सल्ले द्यायचे, ये मत करो, ये जमता नहीं है तुझे, ये जचता नहीं है, तू ऐसे क्यों नहीं सोचती, ये जो तुम्हारी सोच है ना, अरे काय ऐकून तरी घे। त्याचंच सगळं, त्याचंच काम, त्याच्याच आयडियाज, त्याचंच ट्रेकिंग, त्याचंच बाइकिंग, त्याचाच टॅटू आहे। मैत्रेयी, 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 काय झालं? पट्टी का लावलीस? अरे यार आकृती झोपू दे, डोकं दुखतंय। का? अगं काही डोकं बिकं दुखत नाहीये तुझं, काही डोकं दुखत नाही। चल ना फिल्मला जाऊ। फिल्मला कशाला? इतक्या लवकर झोपतं कोणी? चल ना फिल्मला जाऊ। हे बघ, तू पण दिवसभर फिरत होतीस भरूनात, आराम कर तू सुद्धा, आणि मलाही करू देत। मी काही दमले बिमलेलं नाही बरं का, उलट खूप मज्जा केली आम्ही। सौमित्र बरोबर ना वेळ कसा जातो कळत नाही का अजिबात। आई गो, आम्ही जे फिरलोय आणि मज्जा केली आहे ना, आई ग, वा मस्तच की। चल ना। ए नाही ग, अगं नाही नाही, माझं खरंच डोकं दुखतं, नको मला झोपू दे। पण तू का दमलीस एवढी? अगं मी काम केलंय दिवसभर, माताजींच्या वर्कशॉपचं काम होतं मला, झोपू दे आता। मग बाहेर आल्यावर तुला फ्रेश वाटेल ना। अगं नाही वाटणार, तू रिफ्रेश होशील। आता चक्कर मारू नको, फिल्मला जाऊया। नको खरंच नको, नाही म्हणते। नको सोड, अगं नको ना आकृती, नाही जायचंय मला, नाहीये माझा मूड। तुला जायचं असेल तर तू जा।
सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी खूप हायपर झाले ना, उगाच हायपर झाले. आय एम सॉरी. तुला वाईट वाटलं मी सौमित्र बरोबर फिरायला गेले? जेलस फील झालं तुला? हे हेडियस का? मला असं काही वाटत नाहीये. मी काय त्याच्यामुळे नाही चिडले. अगं मी तुला म्हणलं ना, माय गो, त्यामुळे सगळी चिडचिड होते. ये तू सच में दिल से बोल रही है ना? अगं हो, 100%. एक काम कर, तू आणि माई जा पिक्चरला. हा, तुम्ही दोघी जा, मी झोपते. खरंच ना? नाही तसं काही असेल तर तू मला एकदम जो दिल में है तो बोल दे. म्हणजे तू ना माझ्यासमोर मनानं एकदम न्यूड हो. काय? सौमित्रने कॉन्सेप्ट सांगितली. तो म्हणाला की किती छान आहे बघ ना, की आपण ना एकमेकांसमोर न्यूड व्हायला हवं. मनानं. आपण बघ ना असे जसे होत ना हे असे तसे असे कधीच किती फिलॉसॉफिकल आहे की असं एकमेकांना. एक मिनिट आकृती, मला असं वाटतं आपण आत्ता नको बोलायला या विषयावर. माझं डोकं खूप दुखतंय, नंतर बोलूयात. तू लोड नको घेऊस. नाही नाही नाही, ओके. झोप बंद. गुड नाईट. गुड नाईट. माई. काल आपला दादा बाहेर जेवून आला ना? मग काय बिघडलं कुठे त्यात? काहीतरी खाल्लं ना, मग झालं. हो, पण त्या प्रकृती बरोबर गेला होता तो. आई, तुम्हाला तर मी किती वेळा सांगितले, संशय घेऊ नका. त्या दिवशी ते मैत्री येऊन रात्रभर राहून घेते, तरी तो संशय घेते. सर काय संशय नाही आहे, ते माहिती आहे अशी सहज. हो, पण काय झालंय, माहितीचा स्फोट झालाय. हे नाही आवडत मला यांचं. मी काय स्फोटक बोलले ते सांगाच आता. तू नाही ग बाई, इंटरनेटवरची माहिती स्फोटक होत चालली आहे. विघ्नेश, तुझी शपथ, मी आज यांना नाश्ता नाही देणार. बरं होईल, कारण हे ना या पांढऱ्या विटेत ना डोकं नाही बाहेर काढत आहेत. ठेवा की ते काय तुम्ही हो. काय? अरे वा दादा, झाली का सकाळ? येस. कशी झाली ट्रिप? कसली ट्रिप? कसली? अच्छा, कालच काय मजा आली, मजा गेली. फ्रेश वातावरणात गेलो, जरा मोकळं मोकळं वाटते. बरे हो का? मैत्रीला पण घेऊन जात जा आधी मध्ये, मोकळ्या हवेवर. तिला पण छान फ्रेश वाटेल नाही का? ते कानातले थोडे मोठे नाही वाटत आहेत का? हो, हा. तुला वाटत असतील अगं, दिल्लीत सगळं असंच घालतात, ह्यूज इयरिंग्स. आणि आय कॅन कॅरी. अच्छा, दिल्लीत घालतात का? काय पण म्हणजे एवढी तयारी चालली तुझी, खास कोणाला भेटायला चाललीस का? छे, खास कोणाला भेटणार? सौमित्राला भेटायला चालली. आणि अगं उशीर झालाय माहितीये का? तुला तर माहितीये ना तो कसा आहे वेळेच्या बाबतीत. चल येऊ मी, पळत्या. येऊ. बाय बाय.